आज आपण मराठी रियासत याच्यामधलं शिवाजी महाराजांचं स्वरूप वर्णन याचं वाचन करणार आहोत. तर समालोचना. शिवाजीच्या एकंदर चरित्राचे जे वर्णन करण्यात आले आहे त्यावरून त्याने हिंदुस्थानच्या इतिहासात काय कामगिरी केली तिचा योग्य अंदाज येईल. किंबहुना एकंदर जगाच्या इतिहासात सदैव झळकत राहणारा असा राष्ट्रोन्नतीचा एक अनुपम प्रयोग शिवाजीने सिद्धीस नेला असेच म्हणावे लागते. या प्रयोगाचे वास्तविक स्वरूप लक्षात येण्यासाठी त्याच्या निरनिराळ्या अंगांचे स्वतंत्र विवेचन या समालोचनेत करण्याचे योजले आहे. म्हणजे मुख्यतः यात खालील विषय चर्चिले आहेत. स्वरूप, स्वभाव व कर्तबगारी. शिवाजीचे स्वरूप वर्णन अनेक लेखकांनी केलेले आढळते. आपल्या इकडच्या माणसाची नवलाई परकीयांना वाटून तिचे त्यांनी वर्णन लिहून ठेवलेले ग्राह्य मानणे युक्त होईल. पुष्कळ पाश्चात्यांना शिवाजीचा समागम घडला आणि या लोकोत्तर पुरुषाचा स्वभाव, स्वरूप, वर्तन वगैरे संबंधाने त्यांनी हकीकती लिहून पाठविल्या. त्या फार उपयुक्त आहेत. त्यातील तात्पर्यच येथे सांगता येईल. शिवाजीचा बांधा फार उंच अथवा फार ठेंगू नसून मध्यम होता. त्याचे सर्व अवयव प्रमाणबद्ध व शोभिवंत होते. तीक्ष्ण व घेरून टाकणारी नजर, अंगयष्टीची चपळाई व चेहऱ्यावर मृदुहास्याचा खेळ या गोष्टी सहज कोणालाही दिसून येत. मराठ्यांचा सामान्य वर्ण गौर नव्हे, पण शिवाजीचा वर्ण बऱ्याच अंशी गौर होता. पाहता क्षणी दुसऱ्यावर छाप बसावी असे तेज चेहऱ्यावर विलसत असे. त्याचे वजन हल्लीच्या मानाने 150 पाऊंडांच्या अंदाजात होते. समकालीन म्हणता येतील अशी शिवाजीची हाताने काढलेली 3 चित्रे प्रसिद्ध आहेत. एक ब्रिटिश म्युझियममध्ये हॉलंडमधील डच चिताऱ्याकडून गेलेले, दुसरे व्हॅलेंटाईन नामक चिताऱ्याने तयार करून आर्मच्या पुस्तकात घातलेले व तिसरे मनुचीने हिंदुस्थानात असता चित्रसंग्रह केला त्यातले. मनुची व शिवाजी यांची प्रत्यक्ष भेट झाली होती. हे मागे पृष्ठ 108 वर सांगितलेच आहे. ही सर्व चित्रे एकाच बैठकीत किंवा मूळ एका प्रतिवरूनच सिद्ध झाली असे नाही. ती निरनिराळ्या वेळी भिन्न कारागिरांनी काढलेली असून त्यामुळे त्यात बारीक फरक दिसले तरी ती अस्सल असून त्या पुरुषाच्या वर्णनाशी जुळणारीच आहेत. मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यात शिवाजीची म्हणून जी मूर्ती बसविलेली आढळते ती मात्र बिलकुल खरी प्रतिमा नव्हे. आपल्या लेखकांचे शिवाजी संबंधी समकालीन कागद फारच थोडे मिळू शकतात. बरेचसे शिवकालीन कागद नष्ट झाले. शिवाय त्यावेळी बाह्य व्यवहार हल्लीच्या प्रमाणे कागदावर नमूद करण्याचा प्रघात विशेष नव्हता. अगदी जरुरीपुरते कागदाचे लहान चिटोरे लोक वापरीत. खुद्द शिवाजीची अशी 5-50 पत्रे अद्याप पावे तो पैदा झालेली आहेत. हे लक्षात ठेवले असता आपल्याकडील लेखात शिवाजीचे स्वरूप वर्णन न आढळल्याबद्दल कोणासही दोष देण्याचे कारण नाही. कोणाही प्रसिद्ध व्यक्तीची योग्यता नक्की ठरविणे शक्य नसते. ज्याच्या त्याच्या अनुभवाप्रमाणे या संबंधात मतवैचित्र्य उत्पन्न होते. शिवाजीने स्वराज्य स्थापन केले याचा अर्थ त्याने मुसलमानांचे वर्चस्व नाहीसे केले. अर्थात याबद्दल मुसलमान लोक शिवाजीस नावे ठेवतील तर त्यात आश्चर्य नाही. इंग्रज लोकांकडून शिवाजीचे शत्रूंस दारुगोळ्याची वगैरे मदत झाल्यामुळे त्याने त्यांच्या वखारी जाळल्या किंवा लुटल्या म्हणून इंग्रज लेखकही त्यास भला म्हणणार नाहीत. हा मनुष्य स्वभाव ध्यानात घेऊनच आपण शिवाजीची योग्यता काय होती हे ठरविले पाहिजे. शिवाजी लोकोत्तर पुरुष होता अशी साक्ष त्याचे सर्व चरित्र देते. सामान्यतः भूतलावरील कोणाही थोर पुरुषाच्या अंगी दिसून येणारे गुण शिवाजीत होते. अमुक एक गुण शिवाजीत नव्हता अथवा अमुक ठळक दोष त्यामध्ये होता असे स्पष्टपणे दाखविता येत नाही. त्याचे आयुष्य नाना प्रकारच्या संकटात व अनेकविध परिस्थितीत गेल्यामुळे त्यास जगाचा अनुभव विशेष आला होता आणि त्या अनुभवाचा क्षणोक्षणी उपयोग करणे इतकी त्याची बुद्धी तीव्र होती.
बोलण्यात तो इतका कुशल असे की पाहिजे त्या इसमावर तो आपली छाप तेव्हाच बसवी. त्याची राहणी साधी असल्यामुळे इतरांस तसे राहण्यास तो आपल्या वर्तनाने भाग पाडी. प्रत्येक गोष्ट स्वतः करिता येत असल्यामुळे लोकांच्या अडचणी काय त्या चांगल्या समजत. स्वतः खऱ्या खोट्याची पारख करण्यास समर्थ असल्यामुळे कोणाकडूनही तो फसला जात नसे. कसल्याही संकटात उडी घालण्यास तो कचरत नसे. लोकांस हाताखाली वागविण्यास इच्छिणाऱ्याने स्वतः तसे वागण्यास तयार असले पाहिजे हे तो जाणून होता. जे नियम तो घालून देई व जे हुकूम तो दुसऱ्यांना सांगत असे तो स्वतः पाळण्यास तो कधी चुकत नसे. तो अंतःकरणाचा क्रूर नव्हता, तरी चुकीबद्दल कडक शासन करण्यास तो कधी कचरत नसे. आईच्या आज्ञेबाहेर त्याने कधीही पाऊल टाकले नाही. इतकेच नव्हे तर आई वारल्यावर त्यास इहलोकाची जीवनयात्रा कष्टप्रद वाटली आणि आपला पाठिंबा गेल्याप्रमाणे त्याची स्थिती होऊन तो निराधार झाला. मित्रांची किंमत त्यास अतिशय वाटत असे व जीवास जीव देणारे अनेक मित्र त्याने जोडले होते. भूक तहान सोसण्यास तो फार कंटक होता आणि या कामी अगदी हलक्या शिपायालाही त्याची बरोबरी करवत नसे. नेहमी सावध राहून सुयुक्तीने आपली कामे शिवाजी तडीस नेई. खून वगैरे क्रूर प्रकार त्यास मनापासून आवडत नसत. त्याने आपल्या सौजन्याने, दक्षतेने व ममतेने सर्व लोकांची मने आपणाकडे आकर्षून घेतली. शत्रूला पकडून त्यासला जेरीस आणण्यात जो फायदा शिवाजीस वाटे तो शत्रूस ठार मारण्यात त्यास वाटत नसे. मराठ्यांच्या राज्यस्थापनेस अडथळा आणणारी अशी जी काही मंडळी होती त्यास त्याने नाहीसे केले. त्याने आपले राज्य फार सावधगिरीने हळूहळू वाढवित नेले. एक काम पक्के झाल्यावर दुसरे हातात घेतले म्हणून झालेले काम पुन्हा कधी बिघडले नाही किंवा एकदम भलत्याच कामास हात घालून त्याच्या जीवाची धांदल उडाली नाही. तो नीतीने खंबीर होता. त्यास कोणतेही व्यसन असल्याचे लिहिलेले नाही. शत्रूकडील स्त्रियांसुद्धा सन्मानाने वागवून स्वस्थानी पोचवून दिल्याची उदाहरणे नमूद आहेत. तो कपटी, लबाड व अप्रामाणिक होता असा कित्येकांचा आक्षेप आहे, पण कपट शब्दाचा अर्थ मतलबाप्रमाणे बदलत असतो. काहीतरी युक्ती लढवून राष्ट्राचे कल्याण साधणे हे साधुत्वाचे लक्षण नसेल, परंतु राजनीतीत डिप्लोमसी म्हणता येईल अशा मुत्सद्देगिरीच्या व्यवहाराच्या जोरावर युरोपियन राष्ट्रे वृद्धी पावली आहेत. तशा व्यावहारिक दृष्टीने शिवाजी लबाड ठरत नाही, उलट चतुर ठरतो. राज्यकारभारात शिवाजीने निरनिराळ्या इस्मांस कामे वाटून दिल्यामुळे प्रत्येक इसम आपले काम हुशारीने करण्यास झटू लागला. एखादे बिकट प्रकरण उपस्थित झाले तर शिवाजीचे प्रधान ते त्याच्या कानावर घालीत. एकांती त्याचबद्दल खलबत झाल्यावर जरुरीप्रमाणे त्याचा कल प्रधानमंडळात किंवा ठरीव इस्मांशी करण्यात येई. राज्याच्या हितसंबंधाच्या बाबतीत प्रधानमंडळात वाटाघाट होऊन सर्वानुमते शहानिशा होत असे. प्रत्येकावर विश्वास व जबाबदारी टाकलेली असल्यामुळे आणि प्रत्येकाच्या मसलतीस योग्य मान मिळाल्यामुळे जो तो आपली कामगिरी हुशारीने करण्यास दक्ष असे. शिवाजीची धर्मावर श्रद्धा परिपूर्ण होती. धर्म ही नुसती नावाची सबब त्याने पुढे आणलेली नव्हती, तर धर्मोन्नतीवरच राष्ट्रोन्नती अवलंबून आहे ही त्याची समजूत हरेक कागदात व प्रसंगात व्यक्त झालेली दिसते. कथापुराणे ऐकण्याची त्यास अतिशय आवड होती व ती आवड पूर्ण करण्याकरिता तो कोणत्याही अडचणीस जुमानीत नसे. राज्याचे ओझे वाहणारास प्रसंगी अत्यंत कठोरपणा धारण करावा लागतो. बीड मुरवत सगळा सोयरा बिलकुल मनात आणता येत नाही. शिवाजी स्वभावाने असाच अत्यंत कडक होता. गुन्हेगारांस तो जबरदस्त शिक्षा करी. कित्येक वेळा त्यास हरामखोरांची डोचकी उडवावी लागत. अंमलदार लोक त्यास चळाचळा कापत असत. मागे त्याची कित्येक पत्रे ठिकठिकाणी दिलेली आहेत. त्यावरून त्याचा कडक बंदोबस्त उघड दिसून येतो. कठोरपणाबरोबर त्याचे मनात दयाही ओतप्रोत होती, म्हणून लोक त्याची सेवा करण्यात भूषण मानित. शिवाजी दयाळू व पापभीरू होता की नाही
याचा पुष्कळान संशय वाटतो. परकीयांस तर तो पैसा व सत्ता यांच्या लोभाने अंध झालेला व दुष्ट असा दिसतो. परंतु या प्रश्नावर मत देताना अनेक गोष्टींचा विचार केला पाहिजे. शिवाजीने अनेक शहरे व गावे लुटली, परंतु केवळ लुटीसाठी कोणाचा जीव घेतला नाही किंवा नुसती मारहाण केली असे एकही उदाहरण नाही. उलट पक्षी, गोरगरीब, अगर स्त्रिया यांचे त्याचकडून काळजीपूर्वक संगोपन झाल्याची शेकडो उदाहरणे आहेत. या कामी तो मगरूर लोकांचा काळ व गरिबांचा मायबाप होता. विनाकारण त्याशी तेढ ठेवणारास त्याचकडून चांगलीच अद्दल घडत असे. तो क्रूर व दुष्ट होता. प्रवाद श्रीमंत व गर्विष्ठ लोकांकडून निघालेला आहे. त्या प्रवादाचा विचार करीताना गरीब लोक त्यास देवाप्रमाणे भजत असत, हेही ध्यानात ठेवले पाहिजे. त्याचप्रमाणे तो सहसा लढाई किंवा प्राणहानी न करिता युक्तीने प्रसंग निभावून नेई. श्रम, खर्च व रक्तपात यांशिवाय एखादी गोष्ट सिद्धी जात असेल तर बुद्ध्या लढाईचे प्रकार त्याने कधी केले नाहीत. मागे ज्या मोहिमा सांगितल्या आहेत त्यात प्रत्यक्ष शिवाजीने स्वपराक्रमाने अनेक प्रसंगी समरांगणावर जय मिळवून आपल्या पक्षाची बाजू बजावलेली आहे. तसेच अफजल खानाचे भेटीस दुसऱ्या कोणास न पाठविता स्वतः एकटा गेला. असल्या अनेक प्रसंगी जाणून बुजून त्याने संकटात उडी घातली आहे. शिवाजी आचरणाने पवित्र होता. त्याची राहणी अगदी साधी असे तरी त्याचा खर्च कमी नव्हता. तो अंतःकरणाचा उदार असून आपल्या लोकांस बक्षिसे व वेतने देऊन तो नेहमी खुश ठेवीत असे. त्याची कामगिरी बजाविताना सर्वांस अशी खात्री असे की शिवाजी आपल्या मुलाबाळांस कधी कमी पडू देणार नाही. या खात्रीमुळे त्याची कामगिरी बजावण्यास लोक आपल्या जीवाकडे पाहत नसत. इतके करूनही शिवाजीने पैसा पुष्कळ शिल्लक टाकीला. तो कोणास मुलूक तोडून देत नसे आणि थोड्या खर्चात पुष्कळ काम बघले. त्याचा बहुतेक पैसा फौज व किल्ले यात खर्च होत असे. अडाणी दिसणाऱ्या मावळे लोकांच्या हातून त्याने अजब पराक्रम करविले. यावरून त्याची योजक बुद्धी व्यक्त होते. त्याची मसलत नेहमी दूरदृष्टीची असे. पुष्कळदा आपला बेत जवळच्याच पसंत पडला नाही तर देवीचा कौल घेऊन तो तदनुसार तो आपले उद्युक्त सिद्धीच नाही. पुस्तकी विद्या विशेष येत नसताही सर्व ठिकाणच्या राजकारणांचे धागेदोरे ओळखून व गुप्त हेरांकडून संपूर्ण माहिती आणून राज्य व्यवहाराचे बिकट प्रसंग तो मोठ्या खुबीने सिद्धीस नेत असे. प्रत्यक्ष अनुभवाने मनुष्य स्वभावाचे ज्ञान त्यास उत्कृष्ट झाले होते. औरंगजेब बादशहानेही त्याच्या कर्तृत्वाची तारीफ केली आहे. शिवाजी सर्वांशी प्रसन्नतेने वागत असे. प्रत्येकास असे वाटावे की राजाचे मन आपणावर आहे आणि आपणाशीच तो मन मोकळे करून बोलतो. सर्वांची चित्ते त्याने आपणाकडे आकर्षून घेतली होती. अशा काही प्रसिद्ध व्यक्ती असतात की त्यांचा समागम अल्पकाल झाला असताही ते श्रोत्यांना तात्काळ आपल्या भजनी लावितात. अशांपैकी शिवाजी होता. जयसिंग व जसवंत सिंग यांची मने त्याने अल्पावकाशात आकर्षून घेतली. औरंगजेबाची व त्याची भेट स्वस्थपणे झाली नाही. ती होती तर त्या दोघांमधील पुढील व्यवहारात कदाचित निराळे स्वरूप आले असते. बहुजन समाजाची प्रचलित भावना साफ बदलून त्यास कार्यप्रमाण करणारा व एकंदर राष्ट्रास स्वातंत्र्याची ओळख पटवून देणारा शिवाजीनंतर दुसरा पुरुष आपल्या इकडे झाला नाही. या नवीन शिस्तीचे महत्त्व पुढे राष्ट्राच्या आपत्प्रसंगी कळून आले. नवीन राज्य संस्थापकांस स्वसंरक्षणाची काहीतरी विशिष्ट पद्धत अंमलात आणावी लागते. मुसलमानांनी देश जिंकण्यास सुरुवात केली तेव्हा जिंकलेल्या लोकांस स्वधर्मात आणून अगर त्यांवर जिजियासारखे कर बसवून त्यातून फौजेचा खर्च भागविण्याची शक्कल त्यांनी काढली. इंग्रजांनी सबसिडियरी सिस्टीम काढून आपली तैनाती फौज जिंकलेल्या प्रदेशाच्या बचावार्थ ठेवून दिली. तिचा उगम शिवाजीच्या चौथाईत दिसून येतो. शिवाजीने जिंकलेल्या मुलखावर चौथाई म्हणून नवीन हक्क बसविला. त्याच्या उत्पन्नातून फौज ठेवून जिंकलेल्या प्रदेशांचे संरक्षण करावयाचे अशी त्याची योजना होती.
पेशव्यांनी वगैरे पुढे शिवाजीच्याच पद्धतीची वृद्धी करून मराठ्यांचे राज्य काही दिवस चालविले. सारांश, शिवाजीने स्वराष्ट्रास जिवंतपणा आणला हे त्याचे मोठे कर्तृत्व होय. खाफी खान शिवाजीविषयी म्हणतो, आपले राज्यातील लोकांचा मान कायम राखण्याविषयी शिवाजीचे प्रयत्न एकसारखे चालू होते. देशात बंडाळी करावी, लमाणे लुटावी, जेणेकरून लोकांस त्रास होई खरा, परंतु या पलीकडे कोणतेही नीच कृत्य त्याच्या हातून घडत नसे. त्याचे हातात सापडलेल्या मुसलमान जातीच्या बायका मुलांच्या अब्रूस त्याने कधीही धक्का लागू दिला नाही. या बाबतीत त्याचे हुकूम इतके सक्त होते की ते मोडणाऱ्यास तो शिक्षा दिल्याशिवाय राहत नसे. औरंगजेबाचे उद्गारही असेच प्रशंसापर आहेत. शिवाजी मोठा लढवय्या होता. हिंदुस्थानातील प्राचीन राज्य बुडविण्याचा उद्योग मी सतत चालविला असता नवीन राज्य स्थापन करण्याचे महत् कार्य शिवाजीशिवाय दुसऱ्या कोणाकडूनही झालेले नाही. सारखी 19 वर्षे माझी फौज त्याचबरोबर झगडत आहे, तरी त्याचे राज्याची दिवसेंदिवस भरभराटच आहे. शिवाजीच्या राज्यस्थापनेचे स्वरूप अनेक दृष्टींनी ध्यानात ठेवण्यासारखे आहे. महाराष्ट्रीयांचे एक राष्ट्र बनून त्या स्वतंत्रता प्राप्त झाली आणि जगाच्या इतिहासात मराठ्यांचे नाव इतर अनेक लोकांप्रमाणे लुप्त न राहता प्रसिद्धी झाले. त्या नावाचा दरारा अद्यापी वाटत आहे. तसेच महाराष्ट्रीय लोकांच्या अंगी असलेले अनेक गुण बाहेर प्रसिद्ध होण्याची संधी या राज्य स्थापनेने मिळाली. अंगी कसब आहे, पण प्रसंग नाही तर ते निरुपयोगी होते. प्रसंग येऊन अंगात कसब नाही तर तो प्रसंग व्यर्थ जातो. हा सुयोग शिवाजीच्या वेळेस जुळून आला. तिसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रात परस्पर विरोधी अनेक जाती असून शिवाजीचे पूर्वी लोक विस्कळीत होते. शिवाजीने त्यांच्या ठिकाणी ऐक्य उत्पन्न केले. म्हणजे प्रत्येक इसमाचे स्वतःचे संबंधाने व समाजाचे संबंधाने असे दोन प्रकारचे कर्तव्य असून या दोन कर्तव्यांचा विरोध टाळून दोनही कशी साधावी हे शिवाजीने लोकांस शिकविले. ब्राह्मण, मराठे, प्रभू, वैश्य, शूद्र इत्यादी नाना जातीच्या लोकांनी आपली जात पाहिजे तर आपल्या घराच्या उंबरठ्याच्या आत खुशाल पाळावी, परंतु बाहेर आल्यावर कोणत्याही सार्वजनिक कामात सर्व लोक सारखे, सर्वांनी एक दिलाने राष्ट्रहित, समाजहित, सार्वजनिक हित साधलेच पाहिजे. हे कर्तव्य करण्यास जो चुकेल तो प्राणास मुकला, त्यास मोक्ष नाही, त्यास इहपर लोकी सुख नाही. अशा प्रकारे स्वकर्तव्य बजावण्याची अपरिहार्य जबाबदारी शिवाजीने प्रत्येक इसमाच्या मागे लावून दिली. हा जबाबदारीचा पगडा महाराष्ट्रीयांच्या मनावर कसा कमी जास्त होत गेला या प्रश्नाचा सूक्ष्म दृष्टीने विचार करणे म्हणजे महाराष्ट्रेतिहासाचे अध्ययन करणे होय. शिवाजीचा एकंदर उद्योग धर्माच्या भावनेवर उभारलेला होता. आज ती भावना आपणास पटो वा न पटो, परंतु शिवाजीच्या अंतःकरणात ती सदैव जागृत होती, याविषयी तिळमात्र संदेह नाही. बहुधा असे कोणतेही महत्कृत्य त्याने अंगीकारलेले दिसत नाही की ज्याचा आरंभ करीताना त्याने कोणातरी सत्पुरुषाचा आशीर्वाद किंवा प्रसाद मिळविला नाही. याची उदाहरणे मागे ठिकठिकाणी दिली असून त्याच्या शेकडो सनदा छापलेल्या आहेत. त्यात ही भावना उत्कटत्वाने प्रत्ययास येते. बहुधा असे कोणतेही प्रसिद्ध देवस्थान महाराष्ट्रात नाही की ज्याचे दर्शन केव्हा ना केव्हा तरी शिवाजीने घेतले नाही. चिंचवडचे देव तर त्याचे धर्मगुरूच होते. तो गणपतीपुळ्यास गेला असता तेथील मंदिरास त्याने वर्षासन करून दिले. मंदिरास लागून भंडारी याचा बाग होता. तो माडी तयार करी. त्यावरून त्या भंडाऱ्यास तेथून काढून दुसरी जागा दिली. पुढे या भंडाऱ्याचा बोभाट चालू राहिला. तो संभाजी व राजाराम यांनी मिटविला. स्वभावो दुरतिक्रमः असे एक विधान आपण सामान्यतः व्यवहारात वापरतो आणि व्यक्तीचा किंवा राष्ट्राचा स्वभाव बहुधा कधी बदलत नसतो.
असा भाव व्यक्त करीतो. परंतु अशा काही थोर व्यक्ती राष्ट्रात कधी काळी उदय पावतात की त्या आपल्या कर्तबगारीने सबंध राष्ट्राचा स्वभाव साफ बदलून टाकतात. अशा व्यक्तींपैकी शिवाजी एक अलौकिक विभूती निर्माण झाली. शिवपूर्वकालीन कागदपत्रे वाचली म्हणजे खून, मारामाऱ्या, जाळपोळ, कपटविद्या, बेबंदशाही इत्यादी अनितीच्या प्रकारास महाराष्ट्रात जणू काय उतच आला होता. त्या प्रवृत्तीस आळा घालण्याचे प्रयत्न बहामनी सुलतानांनी वाटेल तितके केले, पण ते सफल झाले नाहीत. परंतु याच राष्ट्रीय स्वभावाचा फायदा शिवाजीने मोठ्या युक्तीने आपल्या कार्याकडे करून घेतला. आरंभी काही काळ आपण स्वतः त्या बेबंदशाहीत समरस झाल्यासारखे दाखवून एका देशमुखास व आजूबाजूच्या प्रमुखांस आपल्या भजनी लावून घेतले आणि मावळ प्रांतावर आपला ताबा बसविला. पुढे आपली सत्ता अप्रतिहत सुरू झाली असे लक्षात येताच त्याने सर्वत्र अशी कडक शिस्त बसविली की लुटीतील किंवा चोरीतील सुतळीचा लहानसा तुकडा सुद्धा लपवून ठेवण्याची लोकांस धास्ती वाटू लागली. मोऱ्यांच्या प्रकरणानंतर दांडगाईचे किंवा गैरशिस्तीचे एकही उदाहरण शिवाजीच्या ताब्यातील प्रदेशात घडलेले दिसून येत नाही. चोरी जाळपोळीचा रोजचा खेळ अजिबात बंद पडून उलट अशा वर्तनाने झालेले लोकांचे नुकसान आपणासच भरून द्यावे लागेल अशी दहशत घरोघर निर्माण झाली. अल्पकाळातच देशात न्यायी कारभाराचा पगडा बसून पूर्वीची आसुरी प्रवृत्ती महाराष्ट्रातून साफ नाहीशी झाली. अमात्याच्या राजनीतीचे मनन केले असता लोकांच्या राष्ट्रीय स्वभावात शिवाजीने केवढी क्रांती घडवून आणली हे ध्यानात येते. याच कारणास्तव शिवाजीसारख्यांना थोर हे अभिधान प्राप्त झाले असे सूक्ष्म विचारांती आपणास दिसून येईलच. याच हेतूने राजा कालस्य कारणम ही उक्ती सार्थ ठरते. शिवाजीच्या एकंदर परिश्रमांचे स्वरूपफल यांचे मार्मिक वर्णन रामचंद्र निळकंठ अमात्याच्या राजनीती या ग्रंथात उपलब्ध आहे. त्याचे इंग्रजी रूपांतरही झालेले आहे. ज्या कुणास शिवाजीच्या चरित्राचा अभ्यास करावयाचा असेल त्याने हे प्रकरण अभ्यासिले पाहिजे. वाचण्यासाठी खाली एक लहानसा उतारा देतो. दक्षिण प्रांतीय आदिलशाही, कुतबशाही व निजामशाही महान संस्थाने तसेच मोगल एक सुभा लक्ष स्वारांचा या विरहित शामल फिरंगी, इंग्रज, वलंदेज, रामनगरकर, पाळेगार, सोंदे, बिदनूर, मैसूरवाले, त्रिचनापल्ली आदी करून संस्थानिक तसेच जागा पुंड, चंद्रराव, शिर्के, सावंत, दळवी, वरघांटे, निंबाळकर, घाटगे आदी करून देशमुख सकलही पराक्रमी सज्ज असताही बुद्धिवैभवे पराक्रमे कोणाची गणना न करिता कोणावर चालून जाऊन तुंबळ युद्ध करून रणांची आणले, कोणावर छापे घातले, कोणास परस्परे कलह लावून दिले, कोणाचे मित्रभेद केले, कोणाच्या डेऱ्यात शिरून मारामार केली, कोणाशी एकांगी करून पराभविले, कोणाशी स्नेह केले, कोणाच्या दर्शनास आपणहून गेले, कोणास दर्शनास आणले, कोणास परस्परे दगे करविले, कोणी इतर प्रयत्ने नकळत त्यांच्या देशात जबरदस्तीने स्थळे बांधून अनुक्रमे आक्रळिले, जलदुर्ग सहित होते त्यांस नूतन जलदुर्ग निर्माण करून पराभविले, दुर्घट स्थळे नौकामार्गे प्रवेशिली, असे ज्या उपाये जो शत्रू आकळावा त्या उपाये तो शत्रू पादाक्रांत करून सालेरी अहिवंतापासून चंजी कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य, शतावधी किल्ले तसेच जलदुर्ग, किती एक विशाल स्थले, 40,000 पागा, 60-70,000 शिलेदार, 2 लाख पदाती, कोट्यवधी खजिना तसेच उत्तम जवाहीर सकळ वस्तू ज्यात संपादिले, सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणविले, धर्मोद्धार करून देवब्राह्मण संस्थांनी स्थापून
यजनया जनादी षटकर्मे वर्णविभागे चालविली. तस्करादी अन्यायी यांचे नाव राज्यात नाहीसे केले. देश दुर्गादी सैन्यादी बंद नवेच निर्माण करून एकरूप अव्याहत शासन चालविले. केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली. औरंगजेबासारखा महान शत्रू परिताप सागरी निमग्न करून दिगंध विख्यात कीर्ती संपादिली. ते हे राज्य या उतार्यात शिवाजीची युक्ती, शक्ती व कमाई सफाईने वर्णिलेली असून तो तत्कालीन राजनीतीचा मासला आहे. शिवाजीचे चरित्र थोर पुरुषांनी उत्तमोत्तम कवने करून वर्णिलेले आहे. परमानंद कवीचे शिवभारत, भूषण कवींची शिवबावनी व भूषण काव्य, जयसिंगास लिहिलेले शिवाजीचे फारसी पत्र, समर्थ रामदासांची आनंदवन भुवनी इत्यादी प्रकरणे, जयराम कवींचे पर्णाल पर्वताख्यान, तुळसीदास व अज्ञानदास यांचे पोवाडे, चित्रगुप्तांचे काव्य, अमात्यांचे गद्यकाव्य म्हणजे राजनीती, राज्यव्यवहार, कोशाची प्रशस्ती असे कित्येक त्या महनीय पुरुषाचे कथाप्रबंध अत्यंत रसाळ वाणीने व अंतःकरणाच्या तीव्र स्फूर्तीने लिहिलेले वाग्देवीला शोभविणारे अलंकारच होत. शिवाजीच्या नानाविध बखरी सुद्धा उत्कट भावनेने वाचकांचे मन उचंबळून टाकणाऱ्या आहेत. पुढील समर्थांचे वर्णन पहा. आनंद वनभुवनी. खवळले लोक देवाचे, मुख्य देवची उठिला, कळेना काय रे होते आनंद वनभुवनी. दिक्पती चालिले सर्वे, नाना सेना परोपरी, वेष्टित चालले सगळे, आनंद वनभुवनी. येथून वाढला धर्मू, रमा धर्म समागमे, संतोष मांडिला मोठा, आनंद वनभुवनी. बुडाले भेदवाही ते, नष्ट चांडाळ पातकी, ताडिले पाडिले देवे, आनंद वनभुवनी. देवालये दीपमाळा, रंगमाळा बहुविधा, पूजिला देव देवांचा, आनंद वनभुवनी. सामर्थ्ये यश कीर्तीची, प्रतापे सांडिली सीमा, ब्रिदेची दिधली सर्वे, आनंद वनभुवनी. येथुनी वाचिता सर्वे, तेथे सर्वत्र देखती, सामर्थ्य काय बोलावे, आनंद वनभुवनी. महिमा तो वर्णवेना, विशेष बहुता परी, विद्यापीठ ते आहे, आनंद वनभुवनी. हिंदूपद पातशाहीची उभारणी. राज्याभिषेकाचा जाहीर समारंभ करण्यात शिवाजीचा उद्देश केवळ महाराष्ट्रावर आपले स्वराज्य स्थापावे एवढाच होता की समस्त हिंदुस्थानावर गुप्तहर्षाधिकाप्रमाणे हिंदूंचे सार्वभौम राज्य स्थापन करण्याचा होता. हा प्रश्न इतिहासात विचारणीय असून त्याचा अल्पनिर्देश येथे करणे अवश्य आहे. पुण्याच्या आजूबाजूस बापाची लहान जागीर होती. तिच्या जोपासनेतून शिवाजीने हिंदू धर्म संरक्षणाचे बिरुद धारण करून द्वीपकल्पांतर्गत प्रदेशावर स्वराज्य स्थापन केले. त्याचा उद्देश मुसलमानांचा उच्छेद करण्याचा बिलकुल नव्हता. मुसलमान राज्यकर्त्यांनी हिंदू धर्माचा निपात चालविला, तो बंद करावा आणि सर्वांना धर्माचरणाचे पूर्ण स्वातंत्र्य असावे एवढीच मनीषा शिवाजीने धारण केली. रामदासाचे शिष्यत्व स्वीकारण्यात त्याचा हाच हेतू व्यक्त होतो. मुसलमानी अंमलाखाली आपल्या अंगच्या पराक्रमाचे मातेरे होते ही गोष्ट वडील मातुश्रीच्या आयुक्रमावरून त्याच्या मनावर बिंबली आणि सर्व लोकांस भरपूर पराक्रम क्षेत्र शिवाजीने उत्पन्न केले. गो ब्राह्मण प्रतिपालनाचे ब्रीद, अष्टप्रधानादी संस्था, सिंहासनारोहण, राज्याभिषेक, शकाची निर्मिती, चौथाई सरदेशमुखीचा अवलंब इत्यादी प्रकारांवरून शिवाजीचा पाया इतका मजबूत व विस्तृत रचलेला दिसतो की त्याचवर समस्त हिंदूपद पातशाहीची इमारत सहज उभारता यावी. पुढे पेशवाईत या व्यवस्थेत कित्येक अनिष्ट फेरफार घडून आले असले तरी शिवाजीची विस्तृत महत्वाकांक्षा मराठशाहीच्या अखेरपर्यंत महाराष्ट्र मंडळाच्या नजरेसमोर सारखी वावरत होती. बाजीराव मुरारराव घोरपडे, महादजी शिंदे, माधवराव पेशवे, रघुजी भोसले,
इत्यादी पुरुषांनी याच हेतूच्या सिद्ध्यर्थ कष्ट केले. जयसिंग, जसवंतसिंग, छत्रपाल, मादण्णा इत्यादी स्वधर्मी राजपुरुषांस शिवाजीने ममत्वाच्या दृष्टीने वळवून घेतले. शिवाजीने जयसिंगास दिलेले म्हणून जे सुप्रसिद्ध पत्र उपलब्ध आहे त्यात किंवा औरंगजेबास त्याने जिजियाचे बाबतीत लिहिलेल्या पत्रात हाच भाव व्यक्त होतो. येन श्री जयसिंहेन दिल्लीद्र पदलिप्सवः शिवप्रभू भृती भूपाला वशम नीता स्वतेजसा. या जयसिंह प्रशस्तीतील वचनात दिल्लीद्रांचे पद हिंदूंकडे आणण्याची भावना उघड दिसते. मालोजी घोरपड्यास व बंधू एकोजी शिवाजीने लिहिलेली पत्रे आहेत, ती सुद्धा हाच प्रकार बोलतात. जसजसे शिवाजीस यश येत गेले तसतशी त्याची हिंदू पदपादशाहीची योजना दृढ होत गेली. विशेषतः बादशहाचे भेटीस जाण्याचे साहस स्वीकारण्यात सर्व देश स्वतः हिंडून परिस्थिती प्रत्यक्ष समजून घेण्याची त्याची इच्छा व्यक्त होते. बजाजी निंबाळकर, नेताजी पालकर इत्यादिकांस शुद्धी संस्काराने स्वधर्मात आणण्याचे प्रयोजन या हिंदू पदपातशाहीसाठी उत्पन्न झाले. आग्र्याहून सुटका झाल्याबरोबर शिवाजीचा लौकिक सर्व देशभर पसरला. कविभूषण, छत्रसाल बुंदेला, गागा भट्ट इत्यादी उत्तरेतील गृहस्थांस शिवाजीच्या दर्शनाची उत्कंठा लागली आणि मुसलमानांपासून हिंदूंचे संरक्षणासाठी परमेश्वरानेच हा त्राता पाठविला अशी भावना उत्पन्न झाली. कविभूषण शिवाजीपाशी येऊन कैक वर्षे राहिला आणि त्याने शिवराज्य भूषण काव्य हा ग्रंथ लिहिला. शिवाजीप्रमाणे छत्रपाल बुंदेलाही आपल्या मायभूमीच्या व स्वधर्माच्या रक्षणासाठी पराकाष्ठेने प्रयत्न करीत होता. त्याने जयसिंगाच्या पदरी नोकरी पत्करून दक्षिणेत येऊन शिवाजीची भेट घेतली. यावरून हिंदू पदपातशाहीची कल्पना त्यावेळी देशात किती तीव्रतेने वावरत होती हे लक्षात येते. खुद्द औरंगजेबाच्या वर्तनावरूनच शिवाजीचा हेतू स्पष्ट होतो. हिंदू पदपातशाहीचा मराठ्यांचा प्रयत्न बुडवावा म्हणून स्वतः त्याने 25 वर्षे दक्षिणेत युद्ध चालविले. दक्षिणेत जिंजीपर्यंत स्वारी करून बंधू एकोजीला विजापूरच्या नोकरीतून सोडविण्यात शिवाजीचा उद्देश हिंदू संघटनेचाच दिसतो. शिवाजीने उत्पन्न केलेले उद्दिष्ट पेशवाईत सुद्धा मराठ मंडळाच्या दृष्टीपुढे अव्याहत खेळत होते. धर्मसंस्थापना हेच शिवाजीच्या उद्योगाचे अधिष्ठान असले तरी त्यात परधर्माचा उच्छेद बिलकुल अभिप्रेत नव्हता. धर्माचरण प्रत्येकाने स्वेच्छेनुसार करावे, त्यास कोणी अडथळा किंवा जुलूम करू नये अशीच सहिष्णू भावना शिवाजीची होती. मूळचे हिंदू असून जे जबरदस्तीने मुसलमान केले गेले त्यांनी केव्हाही परत स्वधर्मात येण्याची इच्छा दर्शविताच त्यास शास्त्रसंमत विधीने शिवाजीने प्रायश्चित्त देऊन परत घेतले. परंतु मुसलमानांना बिलकुल उपद्रव दिला नाही. मुसलमानी देवस्थानांस त्याने हिंदूंच्या बरोबरीने इनामे व नेमणुका करून दिल्या. लुटीत सापडलेले कुराणाचे ग्रंथ त्याने सन्मानपूर्वक परत मालकांच्या हवाली केले. हिंदू संतांप्रमाणेच बाबा याकूत सारख्या मुसलमान साधू पुरुषावर त्याची पूर्ण भक्ती होती. त्याचे मुख्य नाविक दौलत खान व सिद्दी मिस्त्री मुसलमान होते. मदारी मेहतर या मुसलमान फरासाने आग्र्यास त्याचा जीव वाचविला. मुल्ला हैदर नावाचा विद्वान गृहस्थ शिवाजीपाशी फारसी भाषा लेखक किंवा चिटणीस होता. सन 1672 शिवाजीने त्यास बहादूर खानाकडे वकिलीस पाठविले. शिवाजीचे मृत्यूनंतर संभाजीशी त्याचे पटले नाही. तेव्हा मुल्ला हैदर सन 1683 औरंगजेबाचे पदरी नोकरीत राहिला. त्यास बादशाने 2000 मनसब ठरवून नातू अजिमुशान यास पडविण्याचे काम दिले. नंतर काही वर्षांनी त्यास दिल्ली येथे मुख्य काझीची नेमणूक मिळाली आणि जून 1706 तो तेथेच मुख्य काझी म्हणजे बादशाहीतला सरन्यायाधीश झाला.
सारांश सर्व दरम्यान समतेने वागविण्याचा शिवाजीचा बाणा होता आणि हाच बाणा मराठशाहीच्या अखेरपर्यंत यथायोग्य पाळला गेला. धार्मिक, सामाजिक वगैरे बाबती संबंधाने शिवाजीची मनोरचना तत्कालीन विचारांस अनुसरून होती. मात्र कोणतेही स्वीकृत कार्य सिद्धीस नेण्यासाठी लोकसंग्रहाची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे तितक्यापुरते पुढे पाऊल टाकण्यास त्याने कधी संकोच मानला नाही. राज्याभिषेक समारंभ करण्याचे ठरल्यावर आपण क्षत्रिय आहोत हे त्याने शास्त्राधारे सिद्ध केले. बजाजी निंबाळकर, नेताजी पालकर वगैरे अनेक मंडळींस त्याने परत स्वधर्मात घेविले. समर्थ रामदास, बाबा याकूत वगैरे सत्पुरुषांचा शुभाशीर्वाद मिळवून त्याने आपले उद्योग यशस्वी करून दाखविले. भवानी देवीचा कृपाप्रसाद भक्तिभावाने संपादन करण्याची त्याची वहिवाट नेहमीचीच होती. अशा भक्तिभावात खरोखरच त्याची मनाची श्रद्धा किती होती अथवा त्यात केवळ लोकोपचार किती होता हे ठरविणे कठीण आहे. मात्र त्याची मुख्य नजर आपल्या कार्यावर होती. त्या कार्यात समर्थांसारख्या साधूचा उपयोग घडत असेल तर तो करून घेण्यास तो सदैव तत्पर असे. नाना मतांचे व नाना पेशांचे लोकांची त्यास गरज असल्यामुळे त्याने केवळ स्वतःचे आग्रह खातर कोणाचाही स्वीकार अवेर केला नाही. अनेक गुरूंपासून त्याने मंत्रोपदेश घेतले. यात सुद्धा त्याचा मुख्य हेतू स्वराज्य सिद्धी हा असून पारमार्थिक कल्याणाचा नव्हता. याच भावनेने त्याने रामदासाचा परामर्श घेऊन त्याचवर भक्ती ठेविली. त्याच्या राजकारणास रामदासाचा उपयोग किती झाला, तसेच रामदास हे राजकारणी साधू होते किंवा नाही हे निश्चयात्मक ठरविणे कठीण आहे. निदान तसा सबळ निसंदिग्ध पुरावा अद्याप मिळालेला नाही. इतर गुरूंच्या किंवा सत्पुरुषांच्या ठिकाणी जशी शिवाजीची पूज्यबुद्धी होती तशीच रामदासाच्या ठिकाणीही होती. असे पुरुष फार तर त्याचे मोक्ष गुरु होते असे म्हणता येईल. परंतु तेवढ्यावरून रामदासांनी त्यास राजकारण पडविले असे म्हणता येणार नाही. शिवाय हा प्रश्न ज्याच्या त्याच्या भावनेचा व मनोरचनेचा असल्यामुळे निव्वळ ऐतिहासिक विवेचनात त्यास प्राधान्य देणे युक्त नाही. खुद्द रामदासांनी आपण राजकारणी पुरुष आहोत असे म्हणवून घेणे किती पटले असते कोणास ठाऊक. असे म्हटल्याने रामदासांची योग्यता बिलकुल कमी होत नाही. शिवाजीचे प्रधान मंडळ. राज्याभिषेक प्रकरणात शिवाजीनंतर प्रधान मंडळाची उत्पत्ती सांगितली आहे. रणशौर्य, मुत्सद्दी, शहाणपण या दोनही बाबतीत शिवाजीने प्रवीणता मिळविली. हे त्याच्या पुरुषाच्या महान योग्यतेचे दर्शक होय. एखादा पूर्वीचा आधार अगर अनुकूल परिस्थिती यापैकी काहीच सहाय्य प्रथम शिवाजीच नव्हते. असे असताही शिवाजीने नवीन राज्य स्थापन करून ते चिरकाल व मजबूत राहावे अशी योजना करून ठेवली. ती योजना देशकालाच्या मानाने इतकी योग्य, मजबूतीच्या मानाने इतकी भक्कम व उपयुक्ततेच्या मानाने इतकी सर्वव्यापी होती की शिवाजीचे पश्चात अनेक वर्षे ती मोडून काढण्याविषयी अनेकांचे प्रयत्न चालू असताही मराठी राज्याचे कित्येक अवशेष हल्लीच्या स्थित्यंतरात सुद्धा कायम आहेत. शिवाजीची अष्टप्रधान मंडळाची योजना मोठ्या दूरदृष्टीची होती. या योजनेमुळे स्वसंरक्षण व राज्यवर्धन ही दोन प्रधान कामे पुढे महाराष्ट्रीयांस करीता आली. औरंगजेबाच्या प्रचंड शक्तीशी झगडा करून विजय पावण्यास हे प्रधान चौथाईच्या जोरावर समर्थ झाले. कामाची वाटणी करण्याच्या हेतूने शिवाजीने अष्टप्रधान नेमिले. त्यांची नावे व कामे थोडी बहुत अलीकडच्या प्रधान मंडळासारखीच असली तरी त्यातले फरकही तितकेच ठळक होते. पेशवा हा मुख्य प्रधान, त्याच्या खालोखाल सेनापती, त्याच्या खाली मुलकी प्रधान म्हणजे शिवाजीचा अमात्य, त्याच्या खाली परराज्य संबंधी प्रधान म्हणजे शिवाजीचा सुमंत. हिंदुस्थान सरकारच्या प्रधान मंडळात मंत्री, पंडितराव व
हे तीन प्रधान नाहीत. शिवाजीचा खासगी चिटणीस वेगळा होता. तो हल्लीच्या प्रायव्हेट सेक्रेटरी सारखा असून त्यास प्रधानमंडळात जागा नव्हती. मंत्री हा त्याहून श्रेष्ठ असून तो प्रधानमंडळात होता. शिवाजीचा मुख्य न्यायाधीश अष्टप्रधानात होता. तसा हिंदुस्थान सरकारच्या चर्चेत लॉ मेंबर आहे. शिवाजीने अधिकाऱ्यांना स्वतंत्र जागिरी तोडून दिल्या नाहीत. त्यांची कामे वंशपरंपरा चालावी अशी त्याची योजना नव्हती. त्याने आपले प्रधान अनेक वेळा बदलले. अंगची योग्यता हेच अधिकार मिळविण्याचे उत्तम साधन असा प्रघात त्याने घातला. त्याचे सर्व प्रधान अनेक बिकट प्रसंगात नावाजलेले व त्याच्या धोरणात वाकबगार होते. यावरून विचार करिता शिवाजीचे राज्य लोकनायक, रणधुरंधर व मुत्सद्दी अशा पुरुषांच्या हातात होते. मोगलांच्या राज्यात करडा लष्करी अंमल गाजविणारा एक सुभेदार व त्या जोरावर प्रांताचा वसूल वाढविणारा एक दिवाण असे दोन कामगार असत. प्रांतात बंडावे न होऊ देता राज्याचा वसूल जो वाढविल त्यासच ही कामे बादशहाकडून देण्यात येत. तसा प्रकार आपला न व्हावा अशी दक्षता ठेवून शिवाजीने सर्व कामात वाकब असे प्रधान नेमले. त्यात एकट्या सेनापतीचे विशेष महत्त्व नव्हते. प्राचीन भारतीय राजनीतीत प्रधानांचे महत्त्व विशेष आढळते. निरनिराळ्या ग्रंथात 7, 8, 10, 12, 16, 20 मंत्री असावे असे उल्लेख आहेत. मागे 8 नावांपैकी सुमंत्रबद्दल सुमंत असा प्रश्न प्रचारात आला. प्रागविभाग शब्दाबद्दल त्याच अर्थाचा न्यायाधीश शब्द शिवाजीने स्वीकारला. प्रतिनिधी त्यावेळी नव्हता. त्याच्याऐवजी सेनापती नवीन आला. असे अष्टप्रधान मंडळ शिवाजीने योजले. वास्तविक ते एकदम राज्याभिषेक प्रसंगी निर्माण केले अशातला भाग नाही. जरुरीप्रमाणे ते प्रधान हळूहळू वाढत गेले. नुसत्या प्राचीन शास्त्रग्रंथावर शिवाजीची भिस्त नव्हती. प्राचीन ग्रंथात पुरोधा म्हणजे पुरोहित हाच मुख्य सल्लागार असे. त्या शिवाजीने आपल्या प्रधानमंडळात मुख्य पद दिले नाही. राजा अल्पवयी असला किंवा आकस्मिकरित्या मरण पावला तर राज्ययंत्रास अडचण येऊ नये म्हणून विशिष्ट प्रतिनिधींची योजना असते. ती पुढे राजारामाचे संकट प्रसंगी निर्माण झाली. पेशव्याचा पगार सालीना 7,000 होन असून इतरांचा 5,000 होता. 1 होन म्हणजे 3.5 रुपये समजण्यास हरकत नाही. वाक्यात या प्रधानांची कामे दिलेली आहेत ती अशी: 1. सर्वदर्शी प्रधान वस्तू, राज्यचिंता, भार, समुद्वाहन अशा वर्णनाचा तो प्रधान. त्याने सर्व राज्यकार्य करावे. राजपत्रावरील सिका करावा. सेना घेऊन युद्धप्रसंग करावा. तालुका स्वाधीन होईल तो रक्षून बंदोबस्त करून आज्ञेने वर्तावे. अमात्य आणि सर्व राज्यातील जमाखर्च चौकशी करून दप्तरदार फडणीस त्यांचे स्वाधीन असावे. फडणीसी चिटणीसी पत्रांवर निशाण करावे. युद्धप्रसंग करावे. सचिव यांनी राजपत्रे शोध करून अधिक उणे अक्षर शोध करून मजकूर शुद्ध करावा. युद्धप्रसंग करून राजपत्रांवर चिन्ह संमत करावे. मंत्री आणि सर्व मंत्रगुप्तहेरांकडील बातम्या राजकारणी येतील त्यांचा सावधानतेने विचार करावा. आमंत्रण निमंत्रण वाकेनिसी यांचे स्वाधीन. तालुका जतन करून युद्धादी प्रसंग करावे. राजपत्रावर संमत चिन्ह करावे. सेनापती आणि सर्व सैन्य रक्षण करून युद्धप्रसंग स्वारी करावी. तालुका स्वाधीन होईल तो रक्षून हिशेब रुजू करून आज्ञेने वर्तावे. फौजेने लोकांचे बोलणे बोलावे. सर्व फौजेचे सरदारांनी त्यांचबरोबर चालावे. पंडितराव यांनी सर्व धर्माधिकार धर्म अधर्म पाहून विवक्षा करावी. शिष्टांचे सत्कार करावे. आचार व्यवहार प्रायश्चित्त पत्रे होतील त्यांच्यावर संमत चिन्ह करावे. दान प्रसंग शांती अनुष्ठान तत्काळ करवावे. न्यायाधीश आणि सर्व राज्यातील न्याय अन्याय मनास आणून बौद्ध धर्मे करून न्याय करावे. न्यायाच्या निवाडपत्रांवर संमत चिन्ह करावे. सुमंत यांनी परराज्यातील विचार करावा. त्यांचे वकील येतील त्यांचे सत्कार करावे. युद्धाती प्रसंग करावे.
राजपत्रांवर संमत चिन्ह करावे, चिटणीसांनी राजपत्रे लिहावी, राजकारणपत्रे, उत्तरे, सनदा, दानपत्रे, महाली हुकूम, जाप्ता, फडणीशी, चिटणीसी याप्रमाणे लिहावी. मात्र हात रोखे, नाजूक पत्रे अथवा खास दत्तक यांजवर मोर्तब चिटणीसांनीच करावे. त्यांजवर वरकडांचा दाखला चिन्ह नसावे. यावरून उघड आहे की न्यायाधीश व पंडितराव या दोहोंखेरीज इतरांस युद्धप्रसंग करण्याची शिवाजीची ताकीद होती. या जाप्त्यात कोणास किती अधिकार स्वतंत्रपणे दिलेले होते याचा उल्लेख केलेला नाही. प्रसंग पडल्यास कोणासही सर्वाधिकार वापरून निभावणी करावी लागे आणि प्रधानाने केलेले कृत्य साफ मोडून दुसराच काही प्रकार करण्यास छत्रपतीस पूर्ण अधिकार होता. सारांश या अष्टप्रधान मंडळाचे नियंत्रण छत्रपतीवर काही सुद्धा नव्हते. ते पाहिजे ते करण्यास पूर्ण मुखत्यार होता. संभाजीच्या वेळी हे निदर्शनास आले. अर्थात कामाच्या वाटणीपुरतेच हे प्रधान मंडळ शिवाजीने बनविले आणि जरूर पडत गेली तसे अधिकारी त्याने नेमिले. शिवाजी कितीही कुशल राज्यकर्ता असला तरी तो पूर्ण स्वमतानुसारी होता. त्याच्या अधिकारास कायद्याचे किंवा लोकांचे नियंत्रण बिलकुल नव्हते. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. शिवाजीची सर्व फौज सदा शत्रूच्या मुलखात फाकलेली असे. त्याच्या ताब्यात मुसलमान प्रजा पुष्कळ होती आणि प्रत्यक्ष मुसलमानी राज्य शिवाजी पायांखाली तुडवीत होता, तरी मुसलमान प्रजा शिवाजीवर उठली नाही. इतकेच नव्हे तर त्या मुसलमानांचेही शिवाजीने राज्यात सत्व वाटू लागले. शत्रूच्या फौजेतील अनेक मुसलमान लोक आपल्या धन्यान सोडून शिवाजीच्या नोकरीस आले. त्या शिवाजीने मोठ्या सन्मानाने वागविले. शत्रू हातात सापडला असता त्याचे पारिपत्य करण्याऐवजी त्या सन्मानाने व इतमामाने वागवून त्याचपासून आपला फायदा करून घ्यावा असा शिवाजीचा प्रघात होता. सामान्यतः कोणत्याही देशाच्या राज्यकारभारात लष्करी दिवाणी अशी दोन मुख्य अंगे असतात. प्रथमतः अंतर्बाह्य शांतता राखण्यासाठी लष्करी अंगाची जरूर असते, पण हे अंग प्रधान नव्हे. लोकसुखाचे साधन दिवाणी कारभारावर अवलंबून असते. ज्या राज्यात लष्करी सत्ता दिवाणी सत्तेच्या ताब्यात असते त्या राज्यात लोकसुखाची मर्यादा अत्यंत वाढलेली असते. शिवाजीने राज्यकारभाराची व्यवस्था ठरविली तेव्हा त्याने अशा लष्करी धोरणास अगदीच मागे ठेविले. 8 प्रधानांपैकी एकच प्रधान सेनापती ठेविला आणि त्या वेळच्या स्थितीप्रमाणे 6 प्रधानांना जरी प्रसंगतः लष्करी काम करावे लागत होते तरी त्या प्रधानांचा मूळ उगम दिवाणी कारभार व्यवस्थित चालविण्याचा असून तेच शिवाजी आपले मुख्य कर्तव्य समजत असे. स्वसंरक्षणातच राज्याची वृद्धी होत असते आणि पुष्कळदा स्वसंरक्षण करीत असता राज्यवृद्धीसाठी अनिवार हा असल्या धरल्याचा आरोपही राज्यकर्त्यावर येतो. शेजारच्या लोकांनी व सत्ताधीशांनी शिवाजीला मान दिला पाहिजे. त्याचा वचक बाहेर पूर्ण असला पाहिजे, नाहीतर स्वतःच्या राज्यातही त्याचा टिकाव लागणे शक्य झाले नसते. कुर्ल्याचे प्रांतातून हप्शाने ब्राह्मण पकडून ठार मारिले की हप्शावर दहशत बसविणे भाग पडे. प्रत्यक्ष शिवाजीचा भाऊ एकोजी जोपर्यंत विजापूरचा ताबेदार आहे तोपर्यंत शिवाजीचे राज्य स्वतंत्र झाले असे कोण मानणार. अर्थात शिवाजीस तंजावरपर्यंत जाऊन एकोजीस कब्जात आणणे भाग पडले. महाराष्ट्रातच अंतर्भूत असलेली विजापूर गोवळकोंड्याची राज्ये औरंगजेबास आज ना उद्या जिंकणारच, मग ती आपणच का न जिंकावी. शिवाय जोपर्यंत शेजारी ही राज्ये आहेत तोपर्यंत रोज काही ना काही कटकटी बंडाळी